या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। चिकन बिर्याणी 70 रुपयामध्ये, मटन बिर्याणी 70 रुपयामध्ये। शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। जुळे सोलापूर रुबीनगर येथील गणेश बिल्डर्स स्कीम क्रमांक 3 मधील सुमारे 150 घरांमध्ये गेल्या 40 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या मुख्य ये जा करण्याचा रस्ता बिल्डरने बंद केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे। या प्रश्नासाठी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांच्या सोबत आज दुपारी ठामपणे उभे राहत काल दुपारी 2 वाजल्यापासून आंदोलन करण्यात आले होते। या परिसरातील रस्त्यावर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने रस्ता, ड्रेनेज लाईन, पाण्याची पाईपलाईन तसेच MSCBचे विद्युत पोल आणि महापालिकेच्या स्ट्रीट लाईट यापूर्वीपासून अस्तित्वात आहेत। मात्र संबंधित बिल्डरने रस्त्यालगतची जमीन खरेदी केल्यानंतर नागरिकांच्या अनेक वर्षांच्या वहिवाटीचा अस्तित्वातील रस्ता पूर्णपणे उकरून टाकल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। रस्ता बंद झाल्यामुळे परिसरातील सुमारे 600 ते 800 नागरिकांचा ये जा करण्याचा मार्ग बंद झाला असून नागरिकांना दैनंदिन वाहतुकीसह अत्यावश्यक सेवांसाठीही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। विशेष म्हणजे नागरिकांसाठी दुसरा कोणताही पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे। नागरिकांच्या या प्रश्नाची दखल घेत खासदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिकांच्या आंदोलनात सहभाग घेतला। यावेळी महापालिका प्रशासनाचे नगर अभियंता मठपती, सहाय्यक संचालक नगर रचना श्री शितोळे तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने उपायुक्त परिमंडळ प्रीतम यावलकर यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून नागरिकांशी चर्चा केली। पर्यायी रस्ता नागरिकांना उपलब्ध करून देईपर्यंत संबंधित बिल्डरला सदर ठिकाणी कोणतेही काम करू दिले जाणार नाही अशी स्पष्ट हमी प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर सुमारे 20 मिनिटांनंतर खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन स्थगित करण्यात आले। यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, नगरसेवक नरसिंह आसादे, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, मनोज येलकुलवार, भोजराज पवार, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, प्रदेश चिटणीस राहुल वर्धा, देवाभाऊ गायकवाड, केशव इंगळे, गणेश बिल्डरचे अध्यक्षा नीता जोशी, अमित राठोड, गोपाळराव कुलकर्णी, हरीश कुलकर्णी, नंदकुमार जोशी, मीनाक्षी नारायण, सुनील कुलकर्णी, निशिगंधा दाविलदार, रेणुका राठोड यासोबत काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 600 लोक राहतात इथे, 600 लोक, त्याच्यात गरोदर बायका आहे, त्याच्यात सिनियर सिटीजन्स आहे, त्याच्यात लहान मुलं आहेत। ठीक आहे, त्यांचा रस्ता होता, DP प्लॅनमध्ये रस्ता होता, महानगरपालिकेने अप्रूव्ह केलेला रस्ता होता, जिथे त्यांनी MSCB लाईन्स होत्या, ड्रेनेज लाईन्स होत्या, पाण्याच्या पाईपलाईन्स होत्या। अचानक तो रस्ता तोडण्यात आला, अचानक। ओके, ठीक आहे, मी मान्य करते, जेव्हा अचानक रस्ता राईट ऑफ वे, कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 14-19 माहिती मला, जेव्हा राईट ऑफ वे कोणाची बंद केली जाते तेव्हा पर्यायी रस्ता दिला जातो का नाही? ठीक आहे ना, महापालिकेच्या ऐका ना, जातो का नाही? ठीक आहे, डोक्यावरून पाणी गेलं, अजूनही पर्याय रस्ता नाही, खड्ड्यातून करत होते, बाहेर येत होते, आता ते पण ब्लॉक केलं। आता जसे तुम्ही आलात तसं रात्री त्या माईला लेबर पेन सुरू झाले तर तिला असं जावं लागणार आहे। बरोबर आहे। मग एक मिनिट, इतके दिवस जर पर्यायी रस्ता मागतायत तर तो दिला गेला पाहिजे का नाही? महापालिकानं दुसरीकडे कोणाकडे? दुसरी गोष्ट, हे काम जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत थांबायला पाहिजे, कारण का काल रात्री मी इथे आलेली, ऐका, रात्री मी इथे आली, आज सकाळी अजून खोदून ठेवलंय हे सिनियर सिटीजन फ्रॅक्चर या बायका लागलेलं आहे, पडलो आम्ही 2-3 मला काय मागून रस्ता पाहिजे, काय बघा रस्ता कुठे पर्यायी पाहिजे। एक मिनिट, एक पहिली गोष्ट तर हे पोलिसांच्या अखत्यारीत येत नाही, हे महानगरपालिका आयुक्त इकडे आला पाहिजे होता, लोकप्रतिनिधी आयुक्त, हे इक्वेशन आहे। आम्ही ज्युनियर ऑफिसरशी 2 वाजल्यापासून बोलतोय, तुमची लोक सहकार्य करतायत। आता रस्ता रोको आम्हाला नाईलाजाने लोकशाहीचा भाग आहे आंदोलन करणं, आपण लोकांसाठी इथे आहोत, राईट?
आज जर त्या मुलीला लेबर पेन सुरू झाले बरोबर, तिला किंवा ह्यांच्यापैकी कोणाला काही बरं वाईट झालं, हाऊ इज शी टू गो टू हॉस्पिटल? और सेकंड, हाऊ इज ॲम्ब्युलन्स गोइंग टू कम टू देम? सेकंड, थर्ड, आग लागली, बरोबर, फायर ब्रिगेड कसं येईल? ठीक आहे ना, रस्ता द्यायला पाहिजे हे पण तर नाही. तो रस्ता ऐका रातोरात झाला पाहिजे, कारण का काल आम्ही थांबलोय एवढे दिवस आणि म्हणून आम्हाला ही स्टेप घ्यावी लागली. असं नाहीये की काल आलो आणि हे झालंय. म्हणजे तुमचा डायलॉग ऑलरेडी सुरू आहे. त्यांचा डायलॉग सुरू आहे तरी प्रशासन इज नॉट बेंडिंग. आमचा आरोप असा आहे की वरपासून खालपर्यंत सगळे मॅनेज. तुम्ही बघताय किती संघर्ष सर्वसामान्य लोकांना करायला लागतं. आम्ही तर करणं, आमची ड्युटी आहे करणं. सर्वसामान्य महिलांना तुम्ही 2 वाजल्यापासून बघताय किती संघर्ष करावा लागला. शेवटी आयुक्त आलेच नाही, शेवटी पोलिसाचे उपायुक्त आले आणि हे JCB आहे ते काढून टाकलं. ती आमची पहिली आणि पर्यायी रस्ता. कारण का आज इथे काही झालं असतं बरं वाईट तर ॲम्ब्युलन्स कशी आली असती? काय आग लागली तर फायर ब्रिगेड यायला जागा नाही, तिथे गरोदर महिला त्यांना दवाखान्यात जायला डॉक्टरला यायला जागा नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, ह्याचा काही विचार न करता प्रशासनाने एवढा हा ढासळ कारभार आणि सगळे वरपासून खालपर्यंत मॅनेज आहेत. लाचार झालेत बरेच अधिकारी. आता शेवटी हे उपायुक्त आले आणि आम्ही सांगितलेलं काम थांबवा, काम थांबवलंय आणि रस्त्याचं काम सुरू करण्याचा शब्द दिला. ती JCB पण आणि रस्त्याचं काम आता थोड्या वेळात सुरू होईल. शेवटी लोकशाहीचा विजय मला असं वाटतं 10-20% आता झालं. अजून लढाई आपल्याला लढाई. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.